नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुम्हाला माहिती आहे की बी-एम-सीमध्ये एक नवीन पदभरती आलेली आहे, ती म्हणजे क्लर्क पदाची. त्याचं नवीन नाव कार्यकारी सहाय्यक आहे. टोटल 1846 पदांकरिता ही भरती प्रक्रिया सुरू असणार आहे. तर याचा ऑनलाईन फॉर्म भरताना तुम्हाला कोणते डॉक्युमेंट भरायला लागतात, त्याची तुम्हाला माहिती सांगणार आहे की कोणते डॉक्युमेंट अपलोड करायला लागतात, त्याची तुम्हाला माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि व्हिडिओ जो आहे तो बरोबर स्ट्रेट टू द पॉइंट असणार आहे, की मी इकडचं तिकडं काय बोलणार नाही, कुठले डॉक्युमेंट अपलोड करायचे तेच फक्त तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब. ओके, तर हा फॉर्म भरलेला आहे मी. तर या फॉर्ममध्ये जर तुम्ही बघाल हा फॉर्म आहे. तर या फॉर्ममध्ये जर बघा पहिले पर्सनल डिटेल टाकलेले आहेत हे. पर्सनल डिटेल टाकले. त्याच्यानंतरनं ॲडिशनल डिटेलमध्ये मला हे ॲडिशनल डिटेल टाकले. कम्युनिकेशन डिटेल टाकलेले आहेत. आणि त्याच्यानंतर इथं क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स टाकलेला आहे. क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स म्हणजे क्वालिफिकेशन टाकलेलं एक्सपिरियन्स रिलेटेड. आणि त्याच्यानंतर शेवटचा टॅब जो आहे तो पेमेंट आणि डॉक्युमेंटसाठी आहे. तर याच्यासाठी तुम्हाला काय लागेल, की एक पासपोर्ट साइज फोटो लागणार आहे. त्याच्यानंतरनं स्कॅन सही लागणार आहे. त्याच्यानंतरनं 10वीची तुम्हाला मार्कशीट लागेल इथे. त्याच्यानंतर 10वीचं सर्टिफिकेट लागेल. त्याच्यानंतरनं तुम्ही 10वीचे सर्टिफिकेट म्हणजे 10वी एका अटेम्प्टमध्ये प्रयत्न केली त्याची सर्टिफिकेट अपलोड करायचे. म्हणजे नॉर्मली मार्कशीटच अपलोड करायची आहे. इथेही तुम्हाला मार्कशीटच अपलोड करायची आहे. त्याच्यानंतरनं 12वीचं सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचं, मार्कशीट करायची आहे. 12वीचं सर्टिफिकेट. त्याच्यानंतरनं ऑल सेमिस्टरच्या डिग्री सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. सगळ्याच्या सगळ्या लागणार आहेत. ते तुम्ही अपलोड करायचे आहेत. म्हणजे आपले पदवी प्रमाणपत्र अपलोड करा इथं, इफ ॲप्लिकेबल किंवा आपलं डिग्री सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतरनं बघा इथं आहे, की पहिल्या प्रमाणात उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र अपलोड करायचे. म्हणजे तुम्ही काय करा, की इथं तुमचे जे सर्टिफिकेट आहेत, ते सगळेचे सगळे सर्टिफिकेट कंबाईन करा आणि अपलोड करा तुमचे सर्टिफिकेट. म्हणजे एका अटेम्प्टमध्ये हे झालेलं आहे, ते दिसेल तुम्हाला इयर बाय इयर. त्याच्यानंतर इथं काय, की तुम्हाला डिग्री सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर इथं तुम्हाला डोमिसाईल सर्टिफिकेट किंवा बर्थ सर्टिफिकेट किंवा एल-सी असेल, टी-सी असेल, या सगळे पैकी एक कोणतरी सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायला लागेल. स्मॉल फॅमिली सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायला लागणार. त्याचं फॉर्मॅट तुम्हाला इथे भेटून जाणार आहे. या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला हे भरायचं आहे. स्कॅन करून याला अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतरनं तुम्हाला मराठी 30 शब्द प्रति मिनिटचं तुम्हाला टायपिंग सर्टिफिकेट, इंग्लिशचं 30 शब्द प्रति मिनिटचं टायपिंग सर्टिफिकेट. इथं मी पॅन कार्ड म्हणलं होतं म्हणून पॅन कार्ड अपलोड करायचं आहे. तुम्ही आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स जे तुम्ही पहिले सिलेक्ट केलं असेल ते तुम्हाला अपलोड करायचं आहे. आणि अजून कोणतं सर्टिफिकेट असेल ते तुम्हाला इथं अपलोड करायचं असेल तुम्ही जर. तर हे सर्टिफिकेट फक्त तुम्हाला लागणार आहे. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि माहिती मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.